काही ठिकाणं अशी असतात ज्यांना पाहण्यासाठी फक्त पैसे नाही तर हिंमत लागते. हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर पडावं लागतं. कारण आयुष्यातली सर्वोत्तम दृश्य नेहमीच त्या लोकांना दिसतात जे घराच्या चार भिंतींच्या पलीकडे जाऊन जग अनुभवायची तयारी ठेवतात. मित्रांनो, स्पीती राईडच्या या नवीन भागात तुमचं स्वागत आहे. जिकरपूर चंदीगड पासून सुरू झालेला हा प्रवास नारकंडा मार्गे आता पोचलो आहे हिमाचलमधील अतिशय सुंदर किन्नौर व्हॅलीमध्ये. आजच्या भागात आपण पाहणार आहोत किन्नौर व्हॅलीचे अप्रतिम नजारे, प्रसिद्ध किन्नौर गेट आणि खऱ्या अर्थाने स्पीती व्हॅलीच्या प्रवासाची सुरुवात. तर चला मित्रांनो, सुरू करूया स्पीती व्हॅलीचा हा नवीन एपिसोड. पावसाचं काय सांगू शकत नाही, कधीही पाऊस येतो ॲक्च्युली. तर वाजले आता सकाळचे 10. गुड मॉर्निंग एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. होप एव्हरी वन इज डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. आज चंदीगडमध्ये पाऊस पडतोय प्रॉपर, बघितलं तुम्ही तर. थोडा कमी पाऊस आहे पण वातावरण आता थंड आहे. अराउंड 23-24 डिग्री सेल्सिअस आहे. काल रात्री आलो तेव्हा 35 होतं. आमचे मॅनेजर साहेब होते आज. हे हाय हाय हाय. अच्छा, आता रूम यहाँ पे रूम वगैरे फॅसिलिटी चांगली होती. रूमची कॉस्ट होती 1000 रुपये फक्त. ठीक आहे, चला निघूया मग आता. ऑन द वे तुम्हाला भेटू आणि सांगू. चलो, गणपती बाप्पा मोरया. आता मित्रांनो, रेन लायनर घातलाय मी प्रॉपर. पाऊस जरा जास्तच आहे, म्हणजे ऑलमोस्ट भिजवण्यासारखा, म्हणून रेन लायनर घालणं जरूरी आहे. चला मित्रांनो, सुंदर सकाळ आणि सुंदर पाऊस, थंड वातावरण, 23 डिग्री सेल्सिअस. क्या बात आहे. थंडी गायब झालेली आहे. मजा आलेला आहे. बाप रे, आता गरम होतंय पण आतमध्ये. चला, शिमलामध्ये किती असेल, पाऊस नाही पडला पाहिजे शिमलाला. बाय. तर चला मग आता सुरू करूया आपला सुंदर जर्नी शिमलाची आणि स्पीतीची. क्या बात आहे. आय होप वरती पाऊस नसेल. तर मित्रांनो, वेलकम टू हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश हा तर 7व्या स्टेटमध्ये हिमाचल प्रदेश, जिकडे आम्ही प्रॉपर फिरणार आहे, तिकडे तुमचं स्वागत आहे मित्रांनो. हिमाचल प्रदेश मस्त सुंदर व्हॅली आणि घाटेचा रस्ता चालू झालेला आहे मस्त. हवेवर कंटिन्यू पाऊस पडतोय. शिमला इकडून 80 किलोमीटर आहे. जर्नी जस्ट चालू केली मी 10 किलोमीटरमध्येच आलेला आहे हिमाचल प्रदेश. म्हणजे मी बॉर्डरला थांबलेलो प्रॉपर. तर वाजले आता 10:35, म्हणजे 10:30 वाजले आहेत. मी तर हळूहळूच निघालेलो. आजचं जर्नी जास्त हेक्टिक नसणार आहे. मेन जी जर्नी कंप्लीट करायची होती ती कंप्लीट केली. आज फक्त माउंटन व्ह्यूज आणि आराम. तर मोस्टली शिमला आणि शिमलाच्या पुढे नारकंडाला मध्ये आपण स्टे करू. पुढची जर्नी उद्यापासून बघूया. मित्रांनो, टेम्परेचर आता कमी झालेलं आहे 19 डिग्रीवर. हात फ्रीज झालेत माझे थोडेसे. आय थिंक मला ग्लोव्ज घालावे लागतील. टेम्परेचर मित्रांनो 17 डिग्री आणि वेदर सुंदर झालंय. पाऊस पडल्यामुळे पूर्ण धुकं. आहा मित्रांनो, सुंदर व्ह्यूज सुरुवात झालेली आहे आता. मजा येते यार, सिरियसली मजा येते खूप. भाई, काय ब्युटिफुल व्ह्यू बनतोय आज. वाव यार. स्पेशली बघण्यासाठी मी थांबलो यार. वाव. 90 किलोमीटर आहे. शिमला इकडून 14 किलोमीटर आहे. सोलनवरून आम्ही आता क्रॉस करतोय मी. बट पाऊस पडल्यामुळे जे वातावरण छान झालं आहे ना, हात माझे आता अजून थंड पडत आहेत. आणि क्लाउड बेड जो मगाशी होता, वाव, एक नंबर भाई, एक नंबर. आताही दिसतंय यार, काय भारी वाटतंय. सोलंगला म्हणून तर म्हणतात ना मिनी स्वित्झर्लंड, याच्यामुळेच. तो ढग कसे वरती चाललेत बघा. वाव,
तुम्हाला दिसणार नाही मे बी कॅमेरा पण ॲक्च्युअलमध्ये वा क्या बात आहे. आता हर जगह पे धुआ ही धुआ आहे, कोहरा ही कोहरा आहे भाय. मंडळी शिमल्याला पोचलेलो आहे मी. असं वाटतंय सगळे लोक शिमल्याला आलेले आहेत आणि इकडे कोणच थांबलेलं नाही. सब लोग आ गए ना शिमला में, कोई रह तो नहीं गया ना, तो टाईपची फिलिंग आहे. भरपूर ट्रॅफिक आहे, भरपूर गर्दी आहे. चला आता हळूहळू पुढे जाऊया, शिमला क्रॉस करूया. भाई लोक शिमला तर पूर्ण नाहीचं झालं आहे फॉगमध्ये. पूर्ण आजूबाजूला फॉग आहे आणि थंडी आता वाढत चालली आहे. 16 डिग्रीवर आलो आहे मी आता. आणि हे जे क्लोज आहेत लेदरवाले काय कामाचे नाहीत, कारण की याच्यामध्ये पण थंडी लागते मला. थंड झालेत हात. हे बघा शिमला पूर्ण काय खाली पूर्ण बिल्डिंग्स आहेत, म्हणजे शिमला आहे पूर्ण खाली, पण फॉगमध्ये काहीच दिसत नाहीये. पण वेदर तर सुंदर वेदर आहे यार. मित्रांनो, चंदीगड ते नारकंडाला मी आता पोहोचलेलो आहे. आज मी लवकर जर्नी थांबवली कारण की थोडासा आरामाची पण गरज होती. म्हणून मी नारकंडामध्ये आज थांबलो. नाही तर मी आज प्लॅन केलेला कल्पामध्ये जायला, पण कल्पाला जाण्यासाठी अजून संध्याकाळचे 8-9 वाजले असते, म्हणून इकडेच थांबलो. आज इकडे नारकंडामध्ये हॉटेल स्नोफ्लेक करून आहे. असा रूमची कंडिशन आहे. बट या रूमची एक USB ही आहे की ह्याला बाल्कनी आहे. आणि जेव्हा मी बाल्कनी उघडतो मित्रांनो, असा मिसमरायझिंग व्ह्यू अजून कुठे भेटतो. ह्याच्यासाठी इकडे यावं लागतं, शिमला मनालीमध्ये, हिमाचलमध्ये यावं लागतं. हां, खूप मस्त व्ह्यू आहे. म्हणून मी आज संध्याकाळी इकडे थांबलो. आणि आज लेजर डे, आज संध्याकाळचा दिवस छानपैकी कॉफी आणि चहा पिऊन मस्त घालूया इकडे. मित्रांनो, सुंदर सकाळ झालेली आहे आणि नारकंडामध्ये अजूनही पाऊस पडतोय. आय थॉट मी लवकर काल बंद केलेलं राईड, कारण की हे एक्सपेक्टेशन की उद्या पाऊस नाही पडणार. आज पण पाऊस पडतोय. काही प्रॉब्लेम नाही. थंड खूप आहे, म्हणजे 12-13 डिग्री तापमान आहे. मस्त थंड वातावरण आहे. चला आता पाऊस चालू आहे तरी पण आता आपण राईड चालू करूया. पुढे आता आपल्याला कल्पापर्यंत पोचायचं आहे. कल्पामध्ये जाऊन रूम्स बघायचे आहेत आणि जाऊन आता मध्ये आपण किन्नौर व्हॅली आणि किन्नौरचा गेट आहे जो, ते आता एक्सप्लोअर करूया. चला ऑन द वे. माकड माझ्याकडे. केवढा मोठा माकड आहे, दिसतो किती भारी आहे ना. वाव यार, सुंदर व्ह्यू यार. काय व्ह्यू आहे, किती सुंदर दिसतंय. वा वा वा. चला आता पूर्ण हा घाट रस्ताच आहे. हो 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 हो, क्लाउड सगळे खाली आले, सगळे क्लाउड्स सुंदर एकदम. अहो इकडे तर पूर्ण क्लाउडच आहे. दुःख मध्येच असे क्लाउड येतात आणि निघून जातात. वा. करंट सिच्युएशनच्या हिशोबाने सगळीकडे पाऊस पडतातच आहेत. अशा मध्ये असे सुंदर वेगवेगळ्या रंगांचे, इकडे ब्राऊन कलरचे, इकडे पर्पल कलरचे प्रॉपर अशी झाडं अशी मस्त बघायला भेटतात. छान नजारे तुम्ही जिकडे बघाल तिकडे कमी आहेत. आता अजून पुढे स्पिटीची तुम्हाला नजारे दाखवायचे चालू होईल तेव्हा. चला फटाफट कव्हर करूया सगळं जर्नी. पावसाने पूर्ण घोळ केलाय. पाऊस कालपासून पाऊस पडतो, आता पण पाऊस पडलेला आहे. सकाळपासून पाऊस पडला होता. मी सकाळी 6 वाजता उठलेलो जर्नी स्टार्ट करायला, पण पाऊस पडला तर पूर्ण मूड ऑफ झालं यार. परत पाऊस पडतोय, क्या करे का. ना रेकॉर्ड करायला भेटत, ना काही करायला, ना गाडी चालवून नीट भेटत. कारण की घाट रस्ता आहे, पूर्ण रिस्की असतो. आता तरी रोड सुकला आहे, मगाशी तो पूर्ण ओला होता. तेव्हा इकडे पूर्ण बाईकर्स थांबलेले आहेत. दिल्लीवाले सगळे दिल्ली. सकाळी निघाले तेव्हा 11 डिग्री होतं, फुल थंड. आणि तिकडून आता 17वर आलो आहे. तर आता गरम होत आहे. 17 डिग्रीवर गरम वाटते. वाव, काही एक्सपिरियन्स आहे मित्रांनो. आतूनपर्यंत रस्ते तरी खूप चांगले आहेत. आता कल्पापर्यंत पण तर रस्ता आहे, होपफुली चांगलेच असतील. सगळा घाट रस्ताच आहे, पण रस्ते आहेत चांगले. बट व्ह्यूज तर एक नंबर व्ह्यूज. मित्रांनो, खाली अशी मस्त सुंदर नदी वाहते, बघा ना किती सुंदर दिसते. वाव, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. मित्रांनो, रामपूर आलेला आहे. रामपूर हिमाचलमधलं. रामपूर चले क्या हम साथ साथ है मधला तोच आहे का रामपूर. कल्पा आता इकडून अजून 100 किलोमीटरच आहे आणि 3 तास दाखवते जर्नी. वर्षावली 4-5 वाजेपर्यंत पोहोचू आपण कल्पाला.
हे सगळे उंच उंच माउंटन्स बघून, अशी नद्या बघून, खाली व्हॅली आहे पूर्ण. ही पण भारी व्हॅली आहे यार. वाव, पूर्ण भारी व्हॅली आहे. तर मला लडाखची आठवण आली यार. क्या बात आहे. आय बिलीव्ह मी किन्नौर व्हॅलीमध्ये आता एंटर केलेलं आहे असं वाटतं मला. सुंदर आता स्पिटी व्हॅलीची सुरुवात होणार आहे, अजून झालेली नाही आहे. हा रस्ता बघा, रस्ता सिंगल रोडच आहे, म्हणजे काय भारी आहे. आय थिंक किन्नौर व्हॅलीची सुरुवात झालेली आहे आता. मित्रांनो, देवभूमी किन्नौरमध्ये तुमचं स्वागत आहे. चला, किन्नौर व्हॅली आता सुरू झालेली आहे अशा प्रकारे. चलो. अच्छा, ये आया है किन्नौर गेट. मित्रांनो, किन्नौर गेटमध्ये आलेलो आहे आणि गर्दी आहे, भरपूर गर्दी झालेली आहे. मित्रांनो, रस्ते बघितले का भारी आहेत. पूर्ण डोंगराला करून बनवलेले रस्ते यार, क्या भारी वाटतंय. एकदा जरा ड्रोन शॉट काढून बघूया. चला. हे डोंगर फक्त उंच नाही आहेत, ते आपल्याला नम्रता देखील शिकवतात. आपण कितीही मोठी स्वप्न पाहिली, कितीही मोठं यश मिळवलं, तरी निसर्गापुढे आपण खूप छोटे आहोत याची जाणीव इथे प्रत्येक क्षणी होते. पण त्याच वेळी हे डोंगर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतात. उंची गाठायची असेल तर एकाच उडीत शिखर गाठता येत नाही. त्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकावं लागतं, कठीण चढ चढावे लागतात आणि अनेक अडथळ्यांना समोर जावं लागतं. रस्ता कितीही अवघड असो, वळणं कितीही कठीण असतं, थांबायचं नाही, कारण प्रत्येक वळणानंतर एक नवीन दृश्य तुमची वाट पाहत असतं. आणि अगदी आयुष्यासारखं कधीकधी आपण ज्या गोष्टीची वाट पाहत असतो त्याच आपल्याला पुढच्या वळणावर भेटतात. म्हणूनच प्रवास सुरू ठेवायचं हे महत्त्वाचं असतं, कारण हार मानणाऱ्यांना फक्त अडथळे दिसतात आणि पुढे चालत राहणाऱ्यांना नवीन क्षितिज दिसतात. BM ची पूर्ण गँग चालली आहे भाई लोक, आणि हे सगळं चालू होतं माझं. काही बात नाही. किन्नौर व्हॅलीचं झालेलं आहे. सुंदर सुंदर अशी किन्नौर व्हॅली, आणि व्ह्यूज आणि रोड्स पण भारीच आहेत खरं बघायला गेलं तर. मी तर ग्लोव्ज घातले नाहीत. ग्लोव्ज थोडा वेळ जरा मजा करू, नंतर पुढे घालूया. गरम होतं थोडंसं, कारण की 21 डिग्री आहे. भाई 11च्या कम्पॅरिझनमध्ये 21 खूप कमी आहे बघायला गेलं तर, राईट. चला आता निघूया कल्पासाठी. डायरेक्ट किन्नौर व्हॅली झालेली आहे, किन्नौर गेट पण झालेला आहे. क्या बात आहे. सुंदर सुंदर भाईलोग. मंडळी, भावनगरला पोचलेलो आहे मी आता. दुपारच्या आता 2:35 झालेली आहे, आणि भावनगरच्यावरून आता अजून मे बी अजून 1.5 तासचा प्रवास आहे माझा कल्पापर्यंत. आता कल्पानंतर आपण डिसाईड करूया की पुढे काय करायचं. किन्नौर व्हॅली साईड सीइंग करून झाली आहे, तर आता पुढे आपण कल्पासाठी निघूया. अजून थंडी अजून चालू झाली नाही. आय होप थंडी चालू होईल, बघू. तर मित्रांनो, ही नदी जी किन्नौरपासून आपल्याला कंटिन्युअसली चाललेली आहे, याचं नाव आहे सतलुज नदी. तर सतलुज नदी आता ही खापपर्यंत जाईल. खापपर्यंत मला स्पिटी रिव्हर तिला भेटून जाईल. मग तिकडे संगम आहे, ते त्यालाच म्हणतात खाप संगम. त्याला जाऊन बघूया थोडं म्हणजे मे बी आज किंवा उद्या. कसं आहे, आज जर वेळ भेटला किंवा नाही तर उद्या. असा ब्रिज आहे भारी, क्या बात आहे. मित्रांनो, इकडून राईट मारला तो रोड जातोय, तो रोड जातोय ना, तिकडे गाड्या चालल्यात. वाव, नदी किती छान आहे. तो रोड चितकुलला जातो, इकडून 42 किलोमीटर्स चितकुल विलेजमध्ये. इंडियाज लास्ट विलेज असं म्हणतात. तर मी जातोय कल्पाच्या दिशेने, तर चितकुल मला भेटणार नाही. पण इकडे समोर कंचुम डॅम होता, त्या कंचुम डॅमच्या पाणी थांबवल्यामुळे एवढं सुंदर पाणी आता सगळं थांबलेलं आहे. वा वा वा. आणि पूर्ण कन्स्ट्रक्शन काम बरोबर मस्त चाललेलं आहे. इकडे पण डॅमचं काम बरोबर केलेलं आहे, काय माहीत नाही. वाव, व्ह्यू बघा यार. व्हॉट अ व्ह्यू यार, व्हॉट अ व्ह्यू. कल्पाकडे जात असताना प्रत्येक वळणानंतर निसर्गाचं एक नवीन रूप दिसत होतं. पण हा नजारा पाहिल्यानंतर मात्र पुढे जाण्याची इच्छा झालीच नाही. इतकं सुंदर दृश्य होतं की आपोआप बाईक बाजूला थांबवावी लागली.
अशा क्षणांसाठीच तर आपण हजारो किलोमीटरचा प्रवास करतो, जिथे घाई संपते आणि निसर्गाचा आनंद सुरू होतो. मित्रांनो 5 मिनिटं ब्रेक घेतला मी, कारण की माझ्या मागे जो सुंदर व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे, म्हणून मी थांबलो जरा 5 मिनिटं. आजचा मेनू आहे राजमा चावल. तर राजमा चावल खातोय मी, कारण की आता इकडे ऑलमोस्ट 4 वाजले म्हणून खायला काही नाही, म्हणजे भूक लागली म्हणून मी आता जेवण घेतो. त्यानंतर आता आपण कल्पा बघूया, कल्पामध्ये काय काय अजून, त्याच्यानंतर भेटूया. चला. दुपारचं जेवण झाल्यावर पुन्हा कल्पाच्या दिशेने निघालो, पण आजूबाजूचे नजारे इतके सुंदर होते की नेमकं कुठे थांबावं आणि कुठे नाही हेच समजत नव्हतं. प्रत्येक वळणावर एक नवीन फोटो पॉइंट तयार होत होता आणि मग अचानक मला हे होमस्टे दिसलं. समोर सुंदर पर्वत, खाली हिरवीगार दरी आणि अप्रतिम व्ह्यू. हे पाहिल्यानंतर पुढे जाण्याचा प्रश्नच नव्हता. आजचा मुक्काम मग इकडेच ठरला. तर मंडळी संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. मी ऑन द वे मी होमस्टेमध्ये थांबलो. होमस्टेचं नाव होतं शिवा हायवे ढाबा अँड होमस्टे. तर हा रूम आहे माझा, रिसेंट रूम आहे. रूमचा तो बघायला गेलं तर बाथरूम खूप मोठा आहे, भरपूर मोठा बाथरूम आहे. बट या रूमची स्पेशालिटी पूर्ण माउंटन व्ह्यू. ठीक आहे, हा बेड आहे, बेडवरून प्रॉपर माउंटन व्ह्यू दिसतो. म्हणजे मी असं इकडे झोपेन आणि इकडे मला माउंटन्स, आणि मी जर बाहेर जातोय तर ऑसम व्ह्यू आहे, ऑसम. आता थोडा अंधार झालाय म्हणून एवढंच विजिबिलिटी एवढी नाहीये. हवेवर व्ह्यू साठी एक नंबर. मग मी इकडे बघितलं, होमस्टे बघितला आणि डिसाईड केलं चला इकडेच थांबूया, चांगला एक्सप्लोर करूया म्हणून. मोस्टली मेन सिटीज आहेत, मेन सिटीजमध्ये जे रूम्स असतात ते थोडेसे महाग असतात कम्पॅरेटिव्हली. अदरवाईज जे ऑफ साईड असतात, जे ही जरा ऑफ साईड ऑन द वे रोडवर, सुंदर व्ह्यूज आणि सुंदर रूम्स. तर बघूया, आजचा दिवस मग ऑलमोस्ट इकडेच संपवणार आहे मी. उद्या सकाळी मोस्ट प्रॉब्ली आपण लवकर निघूया, सकाळी 6 वाजता किंवा 7 वाजता काजासाठी निघूया, कारण की तिकडे 2-3 गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत. कारण की वेळ कमी असल्यामुळे आपण सगळं एकत्र करू शकत नाही. तर काजामध्ये जाऊन आम्हाला पहिले रूम बघायचं, त्याच्यानंतर सगळे बाकीच्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या. ठीक आहे, आजचा दिवस भरपूर सुंदर होता, मस्त होता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला जरा सबस्क्राईब करा आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, सुंदर व्हिडिओमध्ये. काजा आणि हिक्कीम आणि चंद्रताल अजून खूप खूप चांगल्या हे बाकी आहेत. तरी पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.